आजची आपली रेसिपी थोडीशी वेगळी व युनिक आहे. रेसिपी पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला रेसिपी मी कशा पद्धतीने बनवली स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला समजेल. आपली रेसिपीचे नाव हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे. कमल आहे किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतले. तर त्याच्यामध्ये आपण एक छोटा चम्मच एवढी मोहरी टाकून घेतली. गॅस जोरात केला. एक चम्मच एवढं जिरं टाकून घेतलं. मोहरी तडतडली. 2 हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच एवढं अद्रकचा तुकडा घातलेला आहे. लसणाच्या 10-12 पाकळ्या आहेत, त्या पण अशा बारीक करून घेतले. बटाटे किसून घेतले. पेपर पीस टाकून घेते बटाट्याचा. बटाटे व्यवस्थित असं परतले गेलं. 2 बटाट्याचा किस. इथे मी गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडी अर्धा छोटा चम्मच हळद पावडर, धना पावडर, भाजलेली जिरा पावडर, थोडंसं हिंग, सर्व मसाले मी याच्यामध्ये टाकून घेते. ते पण त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ. त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊ. 3 वाटी एवढं पाणी टाकून घेते. गॅस जोरात करून याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. उकळी आली आहे, आपण फोडणी दिली त्या पाण्याला. आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी, ज्या वाटीने मी पाणी मोजून घेतलं ना 3 वाटी, त्याच वाटीने फुलं अशी 1 वाटी भरलेला बारीकवाला रवा घेतला. थोडा थोडा टाकून गॅस कमी ठेवला. यावेळेस असं हळूहळू हलवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला थोडं काही होणार नाही. रवा मिक्स करून घेतला अर्धी वाटी. त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी एवढं आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पूर्ण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. पूर्ण मिक्स करून घेतलं. आपल्याला याला आता एक 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून देते मी. 3 मिनटं आपण असंच झाकून ठेवू. 3 मिनटं झाले. गॅस आपण आता बंद करू. व्यवस्थित वाफं भरलं. आपण ताटामध्ये काढून घेऊ. त्या ताटाला थोडंसं असं तेल टाकून घेऊ. ताटात पूर्ण मिश्रण काढून घेतले. इथे त्याच्यावर आपण थोडीशी तीळ टाकून देऊ. आणि हे जवळजवळ आपल्याला 5 ते 7 मिनटं असंच ठेवू गार होण्यासाठी. मिश्रण थंड झालं. आता थोडंसं असं हातावर तेल लावून आपल्याला त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा. छान असा गोळा मळून घेतला त्याचा. आता आपल्याला पुन्हा थोडं थोडं हाताला तेल लावून थोडे असे एवढे पेढ्याच्या आकाराचा गोळा घेऊन छान असं बॉल टाईप बनवायचं. गोल ठेवा किंवा मग असं केलं तरी पण. छोट्या मोठ्या आकाराच्या त्याला आपण तीळ लावून घेऊ. दोन्ही बाजूने मी अशी तीळ लावून घेतली त्याला. छोट्या मोठ्या मी दोन्ही बनवून दाखवते तुम्हाला. पटापटाचं ओळून घेते मी आता सर्व. आपले टिक्के इथे सर्व तयार झाले आहे. हे तुम्ही तळून पण घेऊ शकता किंवा तव्यावरती थोडंसं असं परतून पण घेऊ शकता. आता मी तव्यावरती इथे परतून घेते. थोडे तव्यावरती थोडंसं नॉर्मल चव बाजूने असं तेल टाकून घेतलं मी. आता एक एक आपण असं ठेवून घेऊ.
रवा आणि गव्हाचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे ना, ते आपण आधीच शिजून घेतलेले आहे. त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला ते परतवायची गरज नाही आहे. थोड्या वेळाने मी असं पलटी करून घेते. सर्व अशाच मी आता दोन्ही साईडनी शेकून घेते तव्यावर. दोन्ही बाजूंनी अशा व्यवस्थित फ्राय करून घेते. मस्त झालं बघ. आता आपण काढून घेऊ एक एक करून. आपली टिक्कीची रेसिपी आज इथे तयार झाली पूर्ण. तुम्ही शेजवान चटणी किंवा मग टोमॅटो केचप कशाबरोबर पण खाऊ शकता. अशी नुसती पण खायला खूप छान लागते. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.